ठाणे महापालिकेतून सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त तसंच मयत झालेल्या सफाई कामगारांच्या वारसा हक्कांना पालिकेच्या सेवेत येणाऱ्या 15 जणांचे नियुक्ती आदेश प्रशासनानं निर्गमित केल्यानं सर्व सफाई कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय। सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्क लागू व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता। या पाठपुराव्याला यश आलं असून सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्क मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला। प्रलंबित वारसा हक्काच्या नियुक्ती तातडीनं कराव्यात असे निर्देश खासदार नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला दिलेत। ठाणे महापालिकेतील जे सफाई कर्मचारी सेवानिवृत्त, मयत वा ज्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाडबागे समितीच्या शिफारसीनुसार वारसा हक्क लागू होतो। त्यान्वये त्यांना पालिकेच्या आस्थापनेवर सफाई कर्मचारी या संवर्गात नियुक्तीची तरतूद आहे। याबाबत सर्व सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्क देण्याबाबत फेब्रुवारी 2024च्या शासन निर्णयास उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ इथे आव्हानित करण्यात आलं होतं। या रिट याचिकेमध्ये 8 जानेवारीमध्ये जे स्थगिती आदेश आहेत ते उच्च न्यायालयानं उठवून वारसा हक्कांना सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्ती आदेश देण्याबाबत शासनानं निर्देश दिले होते। या निर्णयाच्या अनुषंगानं सामाजिक न्याय आणि वित्त मंत्रालयानं जानेवारी 2025 अखेरीस सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्ती आदेश देण्याबाबत आदेश दिलेत। याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी सातत्यानं पाठपुरावा केल्यानं शासन स्तरावरून सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्कांना नियुक्ती देण्याचा मार्ग मोकळा झालाय।